मतदान निष्ठेचं असणार आहे, हे मतदान संघर्षाचं सुद्धा आहे, हे मतदान सेवेचं सुद्धा आहे आणि हे मतदान विकासाचं सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं, मी फक्त संभाजीनगर पुरतं बोलणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीनं जनतेनं मतदान करावं असं सुद्धा आवाहन करेल. काल रात्री शहरातल्या काही भागामध्ये राडा झाला. काय सांगता? झालं नाही, मला सकाळी 4 पर्यंत झोपच नाही. झोप नाही म्हणजे झोपू दिलं गेलं नाही. कुठून कुठून जवळपास 100 म्हणजे जे 29 प्रभाग आहे आणि 100 उमेदवार आहे, त्यातल्या किमान 40 उमेदवारांचे मला फोन आले की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं पैशाचा पाऊस या शहरामध्ये पाडलेला आहे. अक्षरशः पैशाचं हैदोस, पैशाची मस्ती, पैशाचा उन्माद एकट्या भारतीय जनता पार्टी संपूर्ण शहरात केलं आहे. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात. आम्ही महाराष्ट्रात, दिल्लीत, मुंबईत असं केलं, मोदींनी असं केलं, फडणवीसांनी असं केलं. मग तुम्हाला पैशाचा पाऊस का पाडावा लागतो? कामाच्या आधारावर मतदाराला मतदान मागितलं पाहिजे, परंतु असं झालेलं नाही. तरी जनता सुज्ञ आहे. जनता निश्चित भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवेल. मतदान सुरू होण्यापूर्वी सुरू झालं त्यावेळेस तुमच्याच भाऊ एका अधिकाऱ्याला फोन करून जाब विचारत होते की भाजपचे बूथ आहेत आणि आमचे बूथ लावू देत नाहीत, त्यांचे मंडप लावू देतात, आमचे लावू देत नाहीत. मग बरोबर आहे ना, मग बरोबर आहे. सत्ताधारी पक्षाचे इथं मंडप लागतात, मंडप लागू नये हा नियम आहे, तो आम्ही पाळतो आणि बाकीचे लोक पाळत नाही, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे प्रशासन सुद्धा बायस पद्धतीनं वागतंय, पोलीस सुद्धा बायस पद्धतीनं वागतंय. मी दोष त्यांना देणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे तो एकांगी आहे. निवडणूक आयोग तो झोपलेलं आहे, पूर्ण कुंभकर्णाची झोप आहे. झोपलेल्या माणसाला तरी हलवता येईल, पण हे झोपेचं सोंग करण्याला कसं हलवायचा हा एक प्रश्न. निवडणूक आयोग तो कुठेच दिसत नाही, रात्रभरी दिसत नव्हता आणि आता सकाळी पण नाही आहे. या सगळ्या परिस्थितीवर मतदारांची आता जबाबदारी वाढली असं वाटतं का? बिलकुल मतदारांनी या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे.